नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी होम रेमेडी सांगणार आहे ज्याने तुमचा एकही केस पांढरा होणार नाहीत, उलट पांढरे झालेले केस देखील काळे व्हायला लागतील आणि केस गळती देखील पूर्णपणे थांबेल। त्यासाठी ही रेमेडी एकदा नक्की ट्राय करा। मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रोडक्टपेक्षा हे नॅचरल आणि सेफ असते। 100% ट्रायड आणि टेस्टेड अशा या सोप्या घरगुती रेमेडींमुळे आपण केसांना नैसर्गिक काळा रंग देऊ शकतो आणि केसांची वाढ देखील खूप वेगाने होते। तर चला आज आपण बघणार आहोत एक असा खास सिरम जे कसं बनवायचं आणि कसं लावायचं हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर वेळ न घालवता रेमेडी पाहूया। सिरम बनवण्यासाठी सर्वात पहिले इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता फ्रेश घ्यायचा आहे। पहा, कढीपत्त्यामध्ये ना भरपूर सारे विटॅमिन बी असते जे मेलॅनिन तयार करण्यासाठी मदत करते आणि त्याच्यामुळे आपल्या केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकून राहण्यास मदत होते। सोबतच केसांची वाढ करण्यासाठी देखील फायदा होतो, हेअर ग्रोथ प्रमोट होते आणि याच्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात, केस गळती थांबते। आता इथे आपल्याला कढीपत्ता जो आहे ना तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। साधारणतः 2 ते 3 काड्याची पाने इथे मी काढून घेतलेली आहेत। आता आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे आवळा। आवळा म्हणजे विटॅमिन सीचं भंडारच आहे। विटॅमिन सी तर तुम्हाला माहीतच आहे, आपल्या केसांसाठी आपल्या त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही। तुमच्याकडे जर आवळा असेल तोही तुम्ही वापरू शकता, नसेल तर आवळा पावडर घेतली तरी चालेल किंवा माझ्यासारखं असं वाळलेला आवळा मी परचेस केला आहे तो तुम्ही परचेस केला तरीही चालेल किंवा आपल्या घरी जर खिसून वाळवून ठेवलेला आवळा असेल तो घेतला तरीही चालेल। हे मी आयुर्वेदिक मेडिकलमधून परचेस केलेला आहे। पहा, हा वाळवून घेतलेला आवळा आहे। इथे मी हा वापरणार आहे, तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल तो वापरला तरीही चालेल। आवळा आपल्या स्कॅल्पला खूप फायदेशीर असतो व केसांना कंडिशनिंगचं देखील काम आवळा करत असतो। त्यामुळे केस आपले सिल्की, शायनी, सॉफ्ट आणि स्ट्रॉंग होतात। केसांमध्ये भरपूर कोंडा झाला असेल तर भरपूर केस गळती होते। जर तुम्ही हे बनवलेले सिरम जर वापरलं तर तुमचा पूर्णपणे कोंडा निघून जायला मदत होईल आणि केस गळणार नाहीत। त्यामुळे इथे आपण आवळा वापरायचा आहे। आपल्याला इथे 1 चमचा इतका आवळा घ्यायचा आहे। पहा, 1 चमचा आवळा इनफ होतो। हे पहा, मी इथे 1 चमचा इतका आवळा घेतलेला आहे। त्यानंतरचे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे म्हणजे मेथीदाणा। त्यानंतर इथे मी 1 चमचा इतका मेथीदाणा घेतलेला आहे। मेथीदाण्यामध्ये निकोटिक ॲसिड असते जे आपल्या केसांना प्रोटीन देते आणि केस गळती कमी होते, केसांना सिल्की, शायनी, सॉफ्ट बनवण्यास देखील मदत करते। त्यामुळे ते 1 चमचा इतका मेथीदाणा वापरायचा आहे। मेथीदाण्यामुळे आपल्या केसांना भरपूर चमक देखील येते। आता पुढची गोष्ट लागणार आहे आपल्याला 1 ग्लास पाणी। इथे मी फिल्टरचं पाणी घेतलेलं आहे, तुम्ही नळाचं घेतलं तरी चालेल। फक्त बोरचं पाणी आपल्या केसांना वापरायचं नाही, त्यामुळे आपली भरपूर केस गळती होते, लक्षात ठेवा। चला तर आता पुढची प्रोसेस पाहूया। त्यानंतर आपण स्वयंपाकघरात यायचं आहे आणि इथे आपण कोणतेही तुम्ही स्टीलचं भांडं वापरू शकता, लक्षात ठेवा स्टीलचं भांडं वापरायचं आहे। आणि हे आपल्याला गॅसवर चढवायचं आहे। पहा, गॅस चालू करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे। पहा, सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यामध्ये आपण घेतलेले 1 ग्लास पाणी पूर्ण घालून घ्यायचं आहे। आता यापासून आपल्याला केसांचे पॉवरफुल सिरम बनवायचे आहे। फक्त या साध्या सोप्या सिरमच्या वापरामुळे केसांची गळती कमी होऊन केस लांब, सडक आणि घनदाट होतील असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला देखील अजिबात विश्वास बसणार नाही, कारण माझा देखील अगोदर बसला नव्हता। पण हा उपाय मी यूज केल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण मला याचे खूप छान रिझल्ट भेटले आहेत। त्यामुळे हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। पाणी आपलं कोमट झालेलं आहे, त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया। हे चांगले रिझल्ट तुम्हाला देखील भेटावेत त्यामुळे मी ही रेमेडी तुमच्यासोबत शेअर करत आहे। केस गळती कमी होऊन केस खूप छान वाढतात। आता इथे आपण
गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे. स्लो गॅसवरच आपल्याला सिरमची प्रोसेस करून घ्यायची आहे पहा. त्यानंतर आपल्याला यामध्ये आवळा ॲड करायचा आहे जो आपण घेतलेला होता. पाणी थोडं कोमट झाल्यानंतरच यामध्ये मी कढीपत्ता आणि आवळा टाकून घेतलेला आहे पहा. त्यानंतर आपण इथे मेथी दाणा देखील घालून घ्यायचा आहे पहा. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. स्लो फ्लेमवरतीच ह्या सिरमची पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे पहा आणि सतत असं ढवळत राहायचं आहे. आपल्या घरातीलच वस्तू असतात आणि त्याचा आपण रेग्युलर वापर केला ना तर आपल्याला सौंदर्यासाठी कोणत्याही पार्लरमध्ये जाण्याची आणि हजारो रुपये खर्च करण्याची अजिबात गरज पडत नाही. तर हा उपाय देखील अतिशय कमी खर्चात होतो कारण घरातीलच वस्तू आपण यामध्ये वापरल्या आहेत आणि केस काळे करण्यासाठी ना इथून पुढे पार्लरमधील कुठल्याही ट्रीटमेंटची तुम्हाला गरज पडणार नाही. इतका हा साधा सोपा आणि इफेक्टिव्ह उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप छान रिझल्ट भेटतात. इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छानशी उकळी आलेली आहे आणि पाण्याचा रंग देखील बदलायला लागलेला आहे पहा. पाण्याचा रंग चेंज होत चाललेला आहे. आपण घेतलेले जे कढीपत्ता, मेथी दाणा आणि आवळा याचे पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरायला लागलेले आहेत पहा. बीटा कॅरोटीन, प्रथिने, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी, निकोटीन ॲसिड असे सगळे बेनिफिट आपल्या केसांना या सिरममधून मिळणार आहेत आणि त्यामुळे इथून पुढे तुमचा एकही केस पांढरा होणार नाहीत. शिवाय पांढरे झालेले केस देखील काळे होण्यास मदत होणार आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि रंग देखील चेंज व्हायला लागलेला आहे. आपण घेतलेले इन्ग्रेडियंट्सचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरला आहे. केस गळतीबरोबरच केस पांढरे होणे ही देखील खूप मोठी समस्या झालेली आहे आणि वयाच्या आधीच केस आपले पांढरे व्हायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या घरातील लहान मुलांचे केस मात्र पांढरे झाले की आपल्याला खूप टेन्शन येते कारण लहान मुलांवरती केमिकलचे प्रोडक्ट आपण वापरू शकत नाहीत. वापरले तर त्याचे साईड इफेक्ट दुसरेच होतात. त्यापेक्षा या नॅचरल रेमेडी वापरणे केव्हाही चांगले कारण याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा केमिकलचा वापर केला नाही. एकदम नॅचरल आपल्या घरातील इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये वापरलेले आहेत. आता हे सिरम अर्क उतरेपर्यंत छान मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे पहा छान असं शिजलेलं आहे. अर्क पूर्ण यामध्ये उतरलेला आहे. हे पहा आता आपण गॅस बंद करूया. हे पहा हे सिरम आता आपण छान गाळून घ्यायचं आहे. हे उरलेले इन्ग्रेडियंट्स तुम्ही टाकून देऊ नका. तुम्ही याची पेस्ट करून देखील छान हेअर मास्क बनवून तुमच्या केसांना वापरू शकता. खूप छान रिझल्ट भेटतात. हा सिरम आता थोडासा थंड होऊन द्यायचा आहे पहा. हे पहा आपलं सिरम तयार झालेलं आहे. कलरही तुम्ही पाहू शकता किती छान आणि अमेझिंग आलेला आहे. असाच कलर आणि इतकीच पोषक तत्वे हे सिरम अप्लाय केल्यावर तुमच्या केसांना भेटणार आहेत आणि तुमच्या केसांचे A to Z प्रॉब्लेम हळूहळू कमी होणार आहेत. हे सिरम तुम्ही स्टोअरही करू शकता. एका डब्यामध्ये किंवा स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही स्टोअर करून फ्रीजला देखील ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. जेव्हा वापरायचे असेल तेव्हा 1 तास आधी या सिरमला काढून ठेवायचं आणि नॉर्मल टेम्परेचरवर येऊन द्यायचं आणि नंतर आपल्या केसांना अप्लाय करायचं आहे पहा. आपल्याला एका वापरासाठी लागेल तेवढं सिरम आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे पहा. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही एका वापरासाठी असे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तुमच्या केसांच्या लेंथच्या अकॉर्डिंग कमी जास्त क्वांटिटी लागू शकते. हे पहा मी त्याला एका टाईमला वापरायचं एवढं सिरम इथे काढून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ज्यामुळे आपले हे सिरम डबल पॉवरफुल होणार आहे. या सिरमला अजून पॉवरफुल बनवण्यासाठी ते आपल्याला तेल टाकायचं आहे. इथे मी पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे पहा. पॅराशूट कोकोनट ऑइल इथे 1 चमचा इतकं मी यामध्ये तेल घालणार आहे. तुम्ही केसांना कोणते तेल वापरत असेल ते घालू शकता. घरी बनवलेलं तेल असेल, अजून कोणत्या ब्रँडचं तुम्हाला सूट होत असेल, रिझल्ट छान भेटत असेल ते तेल तुम्ही वापरत असाल तर तेही तुम्ही या सिरममध्ये घालू शकता. 1 चमचा एवढं तेल इनफ होतं आणि चांगलं सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला याचे बेनिफिट्सही खूप छान मिळतील. स्टोअर करून
ठेवलेल्या सिरममध्ये खोबरेल तेल टाकायचं नाही पहा. तुम्ही फ्रीजमध्ये मधून काढून 1 तास आधी ठेवायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यानंतर केसांना अप्लाय करायच्या आधी 1 चमचा यामध्ये खोबरेल तेल किंवा तुम्ही वापरत असाल ते तेल टाकलं तरी चालेल. हे पहा आपलं सिरम बनून तयार झालेलं आहे. केस धुण्याच्या 1 तास आधी आपल्या केसांना अप्लाय करायचं आहे किंवा तुम्ही ओव्हरनाईट जर अप्लाय केलं तरीही चालेल. केसांना आपण तेल लावतो त्याच पद्धतीने हे सिरम अप्लाय करायचं आहे. तुम्ही यामध्ये कॉटन डिप करून अप्लाय करू शकता किंवा या सिरमला स्प्रे बॉटलमध्ये भरून आपल्या केसांच्या मुळांशी स्प्रे करून मसाज करू शकता. जास्त फोकस या सिरमचा आपल्या केसांच्या मुळांशी करायचा आहे पहा. कारण आपल्या केसांची मुळे जर घट्ट असतील तर केस गळती होणार नाही आणि नंतर बाकीचं सिरम आपल्या लेंथवरती अप्लाय करायचं आहे पहा. खूप छान रिझल्ट भेटतो. केस आपले सिल्की शायनी होतात. त्यामुळे ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. केसातला आपल्या छानपैकी गुंता काढून घ्यायचा आहे आणि नंतर केसांच्या मुळांशी हे सिरम अप्लाय करायचं आहे पहा. 1 ते 2 तास आपल्या केसांवरती असंच राहून द्यायचं आहे किंवा ओव्हरनाईट ठेवलं तरी चालेल आणि नंतर एका माइल्ड शॅम्पूने आपला हेअर वॉश करून घ्यायचा आहे. हेअर वॉश झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा हेअर ड्रायर वापरायचा नाही. आपण नॅचरली आपले केस सुकून द्यायचे आहेत पहा. त्यामुळे आपल्या केसांना खूप छान शाईन येते आणि आपले केस गळत नाहीत. खूप छान केस वाढतात. केस सिल्की शायनी आणि मजबूत व्हायला मदत होते. आता या रेमेडींसोबत आपली डाएट ही तितकीच महत्त्वाची आहे. आपण जास्तीत जास्त करून प्रोटीन इनटेक केलं पाहिजे. स्ट्रेसमुळे केस पांढरे होण्याची समस्या वाढते, केस गळतीची समस्या वाढते. त्यामुळे स्ट्रेस बिलकुल घ्यायचा नाही. आवश्यक तेवढी झोप घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कशी वाटली रेमेडी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच भन्नाट आणि नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर नंतर भेटूया अशाच एका रेमेडीसोबत. धन्यवाद.